80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण मी असा एक कार्यकर्ता आहे का 100% राजकारण करणारा, राजकारण न करता 100% मी सेवा करतो आणि त्या सेवेतून आज मी या ठिकाणी आज जनता जनार्दनाच्या दरबारात उभा आहे. नाही, पण असं आहे की मागच्या वेळी जेव्हा तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं होतं तर तुम्हालाही अनेक पक्षांकडून खरं तर ऑफर्स होत्या, अशा चर्चाही झाल्या होत्या. मग अनेक लोक ऐन वेळेवर पक्ष बदलतात, अनेक वेळेस आपलं स्वतःचा स्वार्थ सतात, याही निवडणुकीत ते पाहायला मिळालं. मग अशी परिस्थिती असताना, जगतापांचं एवढं मोठं वलय असताना तुम्ही का दुसरा पक्षाचा पर्याय निवडला नाही आणि रिंगणात का उतरला नाहीत? त्यावेळेसही माझ्याकडं बऱ्याच पक्षाची ऑफर आली होती. सगळे मला म्हणत होते तुम्हाला जे काय लागेल ते आम्ही देतो, उमेदवार तुम्ही घ्या, जिल्हा परिषदला राहा, 2 पंचायत समिती करा. परंतु मी ज्या नेत्यावर निष्ठा ठेवली, ज्या पक्षावर निष्ठा ठेवली का आपल्याला हे करायचं नाही. कारण पक्ष बदलून किंवा कुठेतरी एखादी निवडणूक जिंकून लोकांच्या पुढं जाण्यापेक्षा का आपण, ती माझ्या सगळ्यात जीवनातली सगळ्यात माझी परीक्षा होती. कारण त्या परीक्षेत मला उतरणं गरजेचं होतं. का आज मला तिकीट जरी नाकारलं म्हणण्यापेक्षा माझ्या योगात नव्हतं, परंतु मी त्या गोष्टीचा कधीही हे केलं नाही. कारण काय असतं, ज्यावेळेस जीवनामध्ये राजकारणात जिथं थांबायचं ज्याला समजलं तोच राजकारणात सक्सेस होत असतो.